बघा, फॉसल फ्युएल म्हणजे काय? फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातून काढलेलं इंधन. आणि बायोफ्युएल म्हणजे काय? शेतीतून तयार झालेलं इंधन. म्हणजे आता आता आपल्याकडे जर बायोफ्युएल जर कशा कशा तयार होते जर आपण बघितलं तर आता बघा, बायोफ्युएल तयार होते ऊसापासून. खरं तर आत्ता शोध लागलेला नाही ह्याचं. 1931 मध्ये ब्राझील नावाच्या देशामध्ये ऊसाच्या मळीपासून पॉवर अल्कोहोल, आता ज्याला आपण इथेनॉल म्हणतो, त्यावेळेस त्याचं नाव पॉवर अल्कोहोल होतं. पॉवर अल्कोहोल तयार होतंय असं 31 मध्ये शोध लागला. 1945ला पंडित नेहरूंना ह्याची आठवण झाली का तर आपल्या इथं डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज होतं. ते म्हणले की देशामध्ये इंग्रजाचं सरकार आहे आणि इंग्रजाची तेलाची एकच कंपनी आहे, बर्मा शेल. जोपर्यंत इंग्रज जाणार नाही तोपर्यंत बर्मा शेल जाणार नाही, आणि जोपर्यंत बर्मा शेल जाणार नाही तोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या ऊसापासून मी पॉवर अल्कोहोल तयार करू शकत नाही, वाहनाला इंधन म्हणून वापरू शकत नाही. दुर्दैव आहे, 45ला त्यांना वाटलं, 47ला देश स्वतंत्र झाला, पण 2001 पर्यंत कोणीही निर्णय केला नाही. आणि तो निर्णय केला कोण? नितीन गडकरींनी, अटल बिहारी वाजपेयीजी. अटल बिहारी वाजपेयीजीच्या सरकारमध्ये 2001ला 5% इथेनॉल वापरायचा निर्णय घेतला. आणि त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये खरं तर म्हणजे मुंडे साहेब, गडकरी साहेब, M.K. अण्णा पाटील साहेब, ते सगळेजण, हे तिघं आपल्या महाराष्ट्रातले नेते आणि ग्रामीण विकास मंत्री होते M.K. अण्णा पाटील, ह्या सगळ्यांनी अटलजीला सांगितलं आणि तो धोरण आलं. परंतु दुर्दैव असं आहे, अटलजीचं सरकार गेलं आणि इथेनॉल बी गेलं.